और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ मध्ये खासगी स्कूल व्हॅन्स कडून आरटीओची कोणतीही परवानगी नसतानाही अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याची बाब समोर आली आहे। शहरातल्या अनेक शाळांमध्ये खुलेआमपणे हा प्रकार सुरू असून एका इको व्हॅनमध्ये 20-20 विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबड्यांसारखं कोंबून नेलं जात असतानाही आरटीओ, वाहतूक आणि पोलीस आणि शाळा प्रशासनाकडून या प्रकाराकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जात आहे। यावर कारवाईची मागणी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे। अंबरनाथ शहरात अनेक खासगी शाळा असून काही शाळांच्या स्वतःच्या बसेस आहेत ज्या शासकीय नियमांची पूर्तता करत असल्याचं पाहायला मिळतंय, तर काही शाळांमध्ये खासगी इको व्हॅन, टेम्पो ट्रॅव्हलर, रिक्षा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते। मात्र ही वाहतूक करण्यासाठी आरटीओ आणि शाळेची परवानगी आवश्यक असते। तसंच विद्यार्थी सुरक्षा कायदा आणि शासनाच्या नियमांची पूर्तता करणंही आवश्यक असतं। मात्र हे नियम धाब्यावर बसवून अनेक शाळांमध्ये खासगी इको व्हॅनमधून विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते। यासाठी खासगी व्हॅन मालकांनी इको गाडीच्या रचनेत बदल करून सीएनजी सिलेंडरच्या वर देखील सीट बसवलं असून सीएनजी सिलेंडरवर 8 विद्यार्थ्यांना बसवलं जात आहे, तर इको गाडीत तब्बल 20 विद्यार्थ्यांना कोंबलं जात आहे। अशात जर एखादा अपघात झाला तर त्याची जबाबदार कोण घेणार असा प्रश्न उपस्थित झालाय। त्यामुळे अपघात झाल्यानंतर नियम लादण्यापेक्षा आधीचे अवैध विद्यार्थी वाहतुकीवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे। जे वाहन शाळेमध्ये येणार आहे त्या वाहनाला शाळेची परमिशन घ्यावी लागणार आहे। त्याच परमिशन बरोबर आरटीओची परमिशन सुद्धा आरटीओची परमिशन घ्यावी लागते। याकरता महाराष्ट्र शासनाने गाईडलाईन दिलेल्या आहेत। विद्यार्थी सुरक्षेचा कायदा सुद्धा पास झाला आहे। ॲक्च्युअली पालकांनी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की आपण ज्या वाहनातून आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवतो त्याला आरटीओची परमिशन आहे का, शाळेला त्याला परवानगी दिलेली आहे का। जर दिलेली असेल तर ती सुरक्षित आहे असं मला वाटतंय, आणि जर दिलेली नसेल परमिशन तर ते अनाधिकृत आहे। अशा अनाधिकृत याच्यामध्ये बसवू नये। पीएनजी आणि सीएनजीच्या बाबतीत आपण पाहिलं आहे की अनेकदा स्फोट झाले आहेत, तर मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते चुकीचंच आहे। म्हणून आरटीओच्या माध्यमातून शासनाने ऑलरेडी कायदा केलेला आहे, तर आरटीओने त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे। ट्रॅफिक पोलीसचंही त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे, शाळांचं सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे। आपलं वाहन सुरक्षित आहे का मुलांच्या दृष्टीने ते पण पाहिलं पाहिजे। एखादा अपघात घडला की त्यातून मग मात्र कुठेतरी परिणाम त्याचा वेगळाच होत असतो। त्यामुळे आता तरी या अवैध विद्यार्थी वाहतुकीला चाप बसतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।